फर्स्ट टाइम मला माउंटन्स दिसले इकडे, नाही तर पुन्हा डेझर्टच आहे. पण काय सुंदर व्ह्यू आहे, किती सुंदर आहे. म्हणजे आम्हाला थोड्या वेळापूर्वी असं दिसलं होतं ही रेंज जी आहे ही आहे माउंट सिनाईची रेंज, आणि त्याच्या बाजूला आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं तेव्हा समुद्र होता. हा खडक संपून इथे परत सॉफ्ट डेझर्ट चालू झालं. वेगळं आहे भारतापेक्षा, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. हे किती सुंदर दिसतंय बरं. हा पण रस्त्याचं फॉर्मेशन काय सुंदर डेझर्टमध्ये केलं आहे. हे खूप वेळानंतर मला दिसलं. मला वाटतं आम्ही आलो आहे कायरोच्या जवळ, त्याच्यामुळे दिसायला लागलं सगळं. आणि इतका वेळ काहीच दिसत नव्हतं, म्हणजे अगदी काहीच दिसत नव्हतं. डिझाईन वगैरे रस्त्याला हे वाटतं त्यांनी बनवलं तर बहुतेक किती सुंदर बनवलं. प्लेन आता यू टर्न घ्यायला लागला. पहिली लँडिंग नाही झाली, आता दुसरी लँडिंग चालू आहे. We hope that you have enjoyed your flight and we look forward to welcoming you आम्ही काय Goodbye. सो मित्रांनो, फायनली कायरो एअरपोर्टला पोहोचलेलो आहे, लँड केलेलं आहे. आफ्टर ऑल हॅसल्स ऑफ चेंजिंग फ्लाईट्स, डिले आणि फर्स्ट कुवेत एअरवेजचा एक्सपिरियन्स जो काय होता, बट ठीक आहे. ठीक आहे, आता आम्ही इमिग्रेशन वगैरे संपू, बॅगेज वगैरे क्लेम करू आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं जे फर्स्ट हॉटेल आहे इथे जे आम्ही बुक केलेलं आहे तिथे निघू. मीट अँड ग्रीट सर्व्हिस आहे, सो आम्हाला कोण ना कोणतरी पिकअप करायला येणार आहे आणि ते आम्हाला ड्रॉप करतील तिथे. सो लेट्स सी, व्लॉगमध्ये पुढचा अपडेट तुम्हाला थोड्याच वेळ देतो. आता जस्ट आम्हाला पहिला इमिग्रेशन क्लिअर करायचं आहे आणि देन बॅगेज क्लेम करतो आणि मग तुम्हाला भेटतो. हे जे आहेत सूट बूट घालून आमच्यासोबत आता हे आम्हाला भेटलेले आहेत इथे. आम्ही एक इनिशियल 5-6 दिवसाची जी टूर आहे ती एका एजन्सी थ्रू बुक केलेली आहे आणि त्या एजन्सीमध्ये मीट अँड ग्रीट सर्व्हिसेसमध्ये वेलकम करणार आहेत अँड देन इमिग्रेशन फॉर्मॅलिटीज वगैरे सगळं आम्हाला कंप्लीट करून आम्हाला बाहेर त्यांच्या कलिग्सजवळ ड्रॉप करतील आणि मग आम्ही टुवर्ड्स हॉटेल जाऊ. सो हे काही फायदे असतात जेव्हा तुम्ही एजन्सी थ्रू वगैरे जातात. ते आय विल एक्सप्लेन यू अबाउट द एजन्सीज आणि आम्ही कसं बुकिंग केलेलं आहे वगैरे ते तुम्हीही त्या एजन्सी थ्रू बुक करू शकता. बघू आधी आमचा एक्सपिरियन्स कसा आहे, त्यावर आपण तुम्हाला नक्की रेकमेंड करू. सो फायनली आम्ही लगेज पिकअप केलेलं आहे आणि बिकॉज ऑफ दिस मीटिंग लीड सर्व्हिस जे आम्हाला लाईक थ्रू मिळाली, जे प्रवीण आमचं मगाशी बोलला, त्याच्यामुळे जरा इझी झाली गोष्ट. आम्हाला त्यांना शोधावं नाही लागलं, त्यांनीच आम्हाला शोधलं. संभाव बघूनच चेहऱ्याने ओळखलं त्यांनी, काही त्यांच्याकडे फोटोज वगैरे पण होते. सो त्याच्यामुळे एक आम्हाला एकदम हॅसल फ्री सर्व्हिस मिळते. पुढे अजून कशी जाते ही जर्नी, आम्ही ही सर्व्हिस यांची फक्त कायरोसाठी बुक केली आहे, तर पुढे कशी जाते आमची ही जर्नी पूर्णपणे बघा. सो हे आहे आमच्या एक्झिटच्या साईडला. हो, पासपोर्ट दिलेले आहेत त्यांनी. सो एक्झिटच्या साईडला हे आहे इजिप्तचा एअरपोर्ट. आतला मी काही केलं नाही बिकॉज एवढं काही विशेष नाही, पण ठीक होतं, चांगलं होतं, जस्ट लाईक एनी अदर एअरपोर्ट, पण छान होतं. सो आता इथे लँड झाल्यावर सगळं चांगलं चाललंय. बघू आता पुढे कसं जात आहे. मला तर फिलिंग चांगली आहे. लेट्स सी. आम्ही आता चाललोय कायरो एअरपोर्टवर आमच्या हॉटेलवरती आणि खूप छान असे वाईट रोड्स आहेत. रोडच्या गाड्या तशा भारी नाही आहेत, बट रोड्स खूप छान आहेत ॲक्च्युली. थोडेफार आम्ही मॉन्युमेंट वगैरे आम्ही बघतोय. आम्हाला डीप ड्राईव्ह करायचं आहे, छोटी मोठी कामं करायची. विशेष म्हणजे ना की इथे ना प्रत्येक एव्हरीथिंग सगळं ब्राऊन नाही तर येल्लो, म्हणजे ब्राऊन नाही तर येल्लो नाही, ऑकर कलर नसतो, लाईक व्हीटिश कलर, त्या कलरचं
सगळं त्याच कलरचं. तुम्हाला एकही रेड कलरची बिल्डिंग, येलो कलरची बिल्डिंग किंवा ऑरेंज कलरची बिल्डिंग एकही नाही दिसणार. सगळे कलरचे व्हेरिएशन्स त्याच कलरमध्ये आहे, मातीच्या डेझर्टच्या कलरमध्ये. आणि दुसरी गोष्ट जी मला खूप इंटरेस्टिंग वाटली की अरे ही सिटी बिल्ड आहे डेझर्टच्या मध्ये, म्हणजे सगळीकडे रेती आहे तरी पण रोड किती स्वच्छ आहे आणि गाड्या पण स्वच्छ आहेत बहुतांश, पण अशी धूळ धूळ नाही कुठे. सो इंटरेस्टिंग आहे, म्हणजे खूप स्वच्छ आहे त्या मनाने. व्हेरी नाईस. आता बघू हॉटेलला स्वस्त आहे, आता हॉटेलची पण एक टूर देतो तुम्हाला. दिसतंय का, दिसतंय का मंडळी, दिसतंय का मला फर्स्ट इथे आम्ही उद्या जाणार आहोत, बट आम्ही ऑलरेडी ह्याचा अर्थ आम्ही गिझामध्ये पोहोचलेलो आहोत आणि गिझामध्येच हे दोन पिरामिड्स आहेत. सो तसा मस्त आपलं पिरामिड्स बघत बघत. So it is very nearby from our hotel. Hotel? It is very near. 3 minutes in hotel. तुमच्या हॉटेलपासून खूप जवळ आहे हे पिरामिड्स. आणि हे दादा मला, त्याचं नाव सानी आहे, हे दादा मला बघा त्याच्या तुटक्या फुटक्या इंग्रजीमध्ये छानपैकी सांगतात हे इकडे ते तिकडे, इकडे जावा तिकडे जावा. आणि आमच्यासाठी त्यांनी इथे बॉलिवूड गाणं पण लावलंय कधीपासून. मला पिरामिड्स फ्लाईटवरून दिसली, पण ते सॅडली नाही दिसले कारण आमचं इकडून दिसायला लागलाय प्रवीण. तू विचार करते किती मोठे असते तिकडे गेल्यावर. Oh, this is our hotel here. Wow. पिरामिड्स अगदी समोर आमचं हॉटेल आहे. फायनली आम्ही ओस्माच्या गायडन्सने आम्ही या हॉटेलला पोहोचलो आहोत. सो दिस इज आवर हॉटेल. इकडे हे हॉटेल तुम्ही जनरली इजिप्त मध्ये आलेल्या बऱ्याच लोकांच्या युट्यूब चॅनल वरती गेला तर त्यांचं हे फर्स्ट दिवसाचं पहिलं हॉटेल हेच असतं. सो हे का आज आपल्याला कळालं बिकॉज हे पिरामिडच्या एक्झॅक्ट समोर आहे. म्हणजे मी 2 मिनिटं हा टर्न ही बिल्डिंग क्रॉस करायची आहे. त्या बिल्डिंगच्या पलीकडे पिरामिड्स आहेत. म्हणजे थोड्या वेळाने फोकस वॉक करायला निघू आणि मग तुम्हाला दाखवतो. बट ठीक आहे, चला लेट्स चेक इन पहिला. मी आता आज जाताना आपण एक टूर घेऊ, तुम्हाला दाखवते हॉटेल कसं आहे बाहेरून कसं आहे. आणि मग आज आम्ही जरा रिलॅक्स डे करणार आहोत. अरे प्रवीण, माझी पण बॅग घे ना. सो कसं छानपैकी मी आता युरोपमध्ये सगळे माझे बॅग्स कॅरी केलेले आहेत म्हणून आता प्रवीण एकदम छानपैकी मला प्रिन्सेस ट्रीटमेंट देत माझे पण बॅग्स आणि सगळंच कॅरी करत चाललेलं आहे. सो थँक्यू प्रवीण, लव्ह यू. आणि हे हॉटेल किती सुंदर आहे. म्हणजे मी विचार केला होता की अरे काय हे सेमच हॉटेल सगळीकडे वगैरे, म्हणजे बट दिस इज जस्ट लाईक आम्ही जे बघितलं आतापर्यंत सगळेचे सगळे बिल्डिंग्स ह्याच रंगाचे आहेत. पण हेच आहे इथलं मेन स्ट्रीम जर तुम्हाला एकदम गिझावाली फील घेऊन इथे राहायचं असेल तर. तरी आम्ही चेक इन केलेलं आहे हॉटेलमध्ये आणि आमच्या रूममध्ये बेसिकली आमच्या हॉटेलचं नाव जसं मी मगाशी सांगितलं होतं जॅस्मिन पिरामिड्स हॉटेल, जे अगदी पिरामिडच्या समोरच आहे. आणि रूम तशी बघितली तर इफ यू कॅन सी बिहाइंड मी, छान आहे, कोझी आहे, छोटीशी, जास्त मोठी नाहीये, विच इज स्टिल इनफ 2 लोकांसाठी. आम्ही ऍक्च्युली डबल बेडरूम सांगितली होती, बट त्यांच्याकडे अवेलेबिलिटी नसल्यामुळे दे सेड दॅट दे जॉईन अँड गिव्ह अस दिस. सो ट्विन बेड आणि डबल बेड दोन्हीचा ऑप्शन असतो अवेलेबल. देयर इज अ गुड AC, छान आहे, कोझी वाईब्स आहेत, टेलिव्हिजन आहे, देयर इज अ AC, देयर इज अ गुड लॅम्प आणि भरपूर स्पेस तुमचे बॅग्स ठेवण्यासाठी. देयर इज अ रेफ्रिजरेटर आणि जे काय आपल्याला नॉर्मली चहा नाश्त्याची जी सोय असते, बॉटल्स वगैरे, ते सगळं आहे इकडे. प्लस इथे वॉर्डरोब पण आहे अँड देयर इज अन अँपल ऑफ स्पेस इन द वॉर्डरोब. सो त्यांनी आय थिंक सो बेडिंग पण ठेवली, लॉकर पण आहे आणि इनफ गोष्टी आहेत इकडे. सो आय थिंक ही अशी दिसते इथून रूम. आय थिंक एवढी सफिशियंट आहे. आणि हे आहे बाथरूम. सो बाथरूम पण छान आहे, छोटंसं आहे आणि छान आहे. इकडे त्यांनी इथे पण काही टॉयलेटरीज ठेवलेत दोघांना, चॉपल्स ठेवलेत रूम मध्ये उसरायला, ब्लो ड्रायर आहे अँड आय थिंक इनफ गोष्टी आहेत. इट्स अ बेसिक नाईस क्यूटचा बाथरूम ॲज युजल. टॉल्स पण आहेत अँड अ नाईस शॉवर स्पेस.
So I think overall it's a good deal with the view and also with the provided amenities. So आणि हा व्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये एंड डू लाइक शेयर एंड बने रहो ये पूरी सीरीज में मी हिंदीत परत का बोलले हे मला कळतच नाही. सो ही पूर्ण सिरीज नक्की एंड पर्यंत बघा अँड लेट अस नो की तुम्हाला ही सिरीज कशी वाटली, आमची मराठीतून एस्पेशली कशी वाटली, आणि जिथे आम्ही चाललो आहे ती जागा आणि त्याची माहिती जी आम्ही देणार इथून पुढे ती तुम्हाला कशी वाटते. ठीक आहे, बाय बाय. माय गॉड, इकडे 100 प्रकारचे मला खजूर दिसले. केवढे खजूर होते, म्हणजे अति प्रमाणात खजूरचे वेगवेगळे प्रकार होते. मला माहिती आहे तो काय उपयोग आहे, पण खूप खजूर होते. हे एकदमच पुण्यातलं मार्केट आहे ना त्याच्यापेक्षा पण डेंजर आहे. ठीक आहे, एकदमच लोकल आहे. आम्ही आत घुसायचा प्रयत्न केला पण आता आम्ही बाहेर निघायला लागलो पहिल्या 2 मिनिटातच आणि दुसरीकडून बाहेर